पक्षाचे पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय विजय किनवडेकर यांच्या घरी आलेलो आहे। आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे। हे बंड्या सावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने, इकडे बंड्या सावंत इकडे, हे बघा विजय किनवडेकर, हे विजय किनवडेकर आणि तुम्हाला पैसे दाखवतो। या तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवलेत ते दाखवा। हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत ते बघा, इकडे इकडे हे बघा, इकडे हे पैसे, इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या। हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे ह्यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, ते त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे। हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे। आता या सर, हे सर माझे पैसे आहेत ते माझ्या ह्याच्यातले आहेत। कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहेत। कुठले दाखव, प्रूव्ह करा। हा, तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार। हो। निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोललो आणि पीआयला बोललो, बोलो ना, सगळ्यांना बोललो, पत्रकारांना बोललो। तुम्ही तुमच्या बिझनेसचे आहे ते तुम्हाला प्रूव्ह करायला लागणार। कुठल्या बिझनेसचे आहे ते? के बिल्डर्स अँड डेव्हलपरचे। काय कसलं पेमेंट आहे? हे आपल्या फ्लॅटचं कसलं फ्लॅट सेल केलं? हो कॅश मध्ये? कोण आहे कॅश कॅश कोणी दिली तुम्हाला? थांबा सर, कोण आहे? राणे साहेब जगताप सर। जगताप साहेब, मी निलेश राणे बोलतोय, आमदार। मी ते विजय किनवडेकर यांच्या घरी आलोय। त्यांच्या घरी पैसे सापडले तर मी तिकडे आलेलो आहे, पत्रकारांनाही बोलवतोय आपण इकडे यावं, ह्याच्यावर योग्य ती कारवाई आपण करावी। हा, हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आपल्याला इकडे दिसतील आणि बाकी भारतीय जनता पक्षाचे वगैरे कार्यकर्ते आहेत। आता तुम्हाला किनवडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल। माझं काय म्हणणं नाही, करतो मी सिद्ध। हे कसं सिद्ध कराल? तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात, निवडणुकीच्या काळातच कशी दिली, हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल। लक्षात घ्या, तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात। ह्या अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे। मी कालपासून किंवा मागच्या काही दिवसांपासून जो आरोप करतोय तो ह्याच्यासाठी करतोय की काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि त्यानंतर अचानकपणे या सगळ्या विषयांना गती मिळाली। आज फक्त हे एक घर नाहीये, असे मालवणमध्ये किमान 10 ते 15 घर आहेत जिथे हे व्यवहार चाललेत। हे जर असंच चालत राहिलं तर काय निवडणुका कशासाठी हवेत? एवढं आता जनतेला कळावं म्हणून हे सगळं करतोय। हे मी भारतीय जनता पक्षामध्ये असताना ह्यांचा जीव भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही, अजिबात नाही। हे जर तुम्हाला करायचं, हे कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग? आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, असे प्रकार मालवणमध्ये किमान 10 ते 11 घरांमध्ये चालू आहे। हे सायमल्टेनियसली पैसे पोचवले जातात आणि मग ह्यांची लोक येऊन त्या स्तरावर खाली पैसे वाटतात, घर टू घर। हे त्याच्यातले पैसे आहेत। आता माझं किनवडेकर साहेबांचं काही म्हणणं नाही, पोलिसांनी यावं, ते जप्त करावं, त्याच्यावर योग्य ती कारवाई निवडणूक अधिकाऱ्यांनी करावी। तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत। त्यांनाही ते काय कारवाई करतायत तेही मला बघायचं आहे। ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत। जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर होईल।